आता तुम्ही नोन आहात की स्ट्रिंग काय आहे आणि स्ट्रिंगचा प्रोग्राम कशा पद्धतीने राईट केला जातो याची तुम्हाला बेसिक तरी अंडरस्टँडिंग आहे का? आपले प्रोग्राम झालेले आहेत स्ट्रिंग वरती. मे बी आपले 4 to 5 प्रोग्राम्स मी माझे स्वतःच घेतलेले, तर ते आपण प्रिंट वगैरे करून पण त्या ठिकाणी बघितलेले. ओके. तर त्याच्यामध्ये आपण नंबर पण एक प्रॉब्लेम आलेला आपल्याला की याच्यामध्ये किती लिमिट्स वगैरे असतात. ओके. तर त्या गोष्टी आपण त्या टायमिंगला बघितल्या होत्या, हे मला चांगलं आठवतंय. तर आपण आज स्ट्रिंग थोडस ऍडव्हान्स लेवलला बघतोय. ओके. तर मी काय करतो, स्ट्रिंगचा पण बेसिक पासून एक स्टार्टिंगला जो प्रोग्राम होता तर तोच प्रोग्राम मी सध्या कंटिन्यू करतो आणि त्याच्यानंतर जे 4-5 प्रोग्राम्स नंतर होतील तर ते समजून सांगतो. ओके. त्याच्यामध्ये मीन व्हाईल जर काही डाऊट क्वेश्चन वगैरे असतील तर हायलाइट करू शकता. अरे टाइप्स. त्याच्यामध्ये आपण हा जो घेतलेला कॅरेक्टर. ओके. तर कॅरेक्टर हा जो आहे त्याला ऍज आपण स्ट्रिंगचा प्रोग्राम डिफाईन केलेला आहे. ओके. याच्यामध्ये आपण मल्टिपल डेटा टाइप्स बघितलेले आहे, म्हणजे लॉंग असेल, लॉंग लॉंग असेल, फ्लोट असेल, डबल असेल. तर त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर. तर कॅरेक्टर मध्ये आपण बघितलेलं, आपण आतापर्यंत काय ट्राय केलं की आपण एकच वर्ड प्रिंट करायचो. ओके. तर मग अशी एक तुम्ही थिंक करू शकता का की एकच का, तर मला मल्टिपल करायचे असतील मग त्या केस मध्ये आहे का माझ्याकडे प्रोग्राम, तर हो आहे. आणि अजून एक याच्यामध्ये केस आहे की आपण जर आपल्याला अनलिमिटेड नंबर्स वगैरे स्टोअर करायचे तर ते पण आपण या ठिकाणी करू शकतो. पण त्या ठिकाणी थोडीशी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज होते की त्याला मॅनलॉग आणि रेलॉग ह्या गोष्टी थोड्याशा ऍडव्हान्स लेवलला शिकायला लागतात. मग त्या येतात आपल्या डेटा स्ट्रक्चर मध्ये. ठीक आहे. तर ते काही सी लँग्वेज मध्ये आपल्याला रन वगैरे करता येणार नाहीत. तर त्या ज्या गोष्टी असतील तर ते थोड्याशा ऍडव्हान्स लेवलला ज्या नेक्स्ट जे टॉपिक होतील म्हणजे जावा येईल, आता डेटा स्ट्रक्चर येईल आपल्याला लर्न करण्यासाठी, C++ येईल. आता फक्त आपण बेसिक लेवलला जे आपण फक्त सी प्रोग्रामिंग मध्ये जे 3 ते 4 टॉपिक एक क्लिअर मध्ये बघितले. ठीक आहे. मला एक अजून एक हायलाइट करा की आपलं नेस्टेड लूप झालाय का रे? स्टार्ट नाही केली का हो प्रोग्राम? ओके. हा, प्रथमेश नेस्टेड लूप झालाय? येस नो? हो सर, इफ येस इट इज सरांनी शिकवलं. हो सर, सरांनी शिकवलं. आवाज येत नाही मला प्रथमेश. अभिरा तुम्ही एकदा कन्फर्म करू शकता का? सरांनी शिकवलं सर. आता येतोय. नेस्टेड लूप झालाय ना? सरांनी शिकवलं. हो, सरांनी शिकवलंय. ओके. त्याच्यामध्ये पॅटर्न मॅचिंगचे प्रोग्राम घेतलेत का? पॅटर्न मॅचिंग समजलं मी काय बोलतोय आता? यस. जर माहिती असेल तर यस बोलू शकतो, नाही तर डायरेक्टली नाही म्हटलं तरी चालेल. कारण मी तो टॉपिक उद्या कंटिन्यू करतोय म्हणून विचारलं. ओके, ठीक आहे, चालेल, बघूयात. अंडरस्टँड. तुला लॉजिक लक्ष देत नाही का ऍक्च्युअली मध्ये टॉपिक कुठला आहे? पॅटर्न मॅचिंग म्हणजे स्टार तुम्हाला क्यूब प्रिंट करून दाखवला असेल, ट्रायंगल प्रिंट करून दाखवलं असेल तर ते प्रोग्राम झालेत का असं बोलतोय मी. नेस्टेड लूप त्याच्यामध्ये बोलतात, फक्त लूप्स नाही, नेस्टेड लूप. लूप ये मध्ये लूप असतो. ठीक आहे, चालेल, असं आपण कंटिन्यू करूया त्याला. तर मी एक नवीन फोल्डर बनवतो, त्याच्यामध्ये आता स्ट्रिंग घेऊयात आपण. ऑपरेटर्स मध्ये होते की नाही? ऑपरेटर्स मध्ये नाही, सी प्रोग्रामिंग मध्ये एक नवीन फोल्डर स्ट्रिंग इन सी प्रोग्रामिंग. ओके. याच्यामध्ये आता एक फाईल बनवूयात आपण. सिम्पली क्लिक ऑन, कुठे गेले माझं? ओके. याच्यामध्ये फर्स्ट प्रोग्राम घेतो मी, स्ट्रिंग डॉट सी ने. ओके. तर याच्यामध्ये आता व्हॉट इज स्ट्रिंग. ओके. तर आपल्याला काय बघायचं, आता स्ट्रिंगचे प्रोग्राम्स बघायचे. आपण स्ट्रिंगचे प्रोग्राम्स आतापर्यंत बघितलेले नाही, आपण फक्त एकच कीवर्ड आतापर्यंत याच्यामध्ये यूज केलेला आहे आणि तो रन करून बघितलेला आहे. मग आता प्रोग्रामची बॉडी लगेच स्टार्ट करायला घ्यायची आहे. इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच. मी काय करतो, आज थोडीशी बॉडी ऍडव्हान्स मध्ये राईट करून ठेवतो, ते आपल्याला काम नाही. तर आता जी मी हेडर फाईल ऍड करतोय तर ती थोडीशी एक्स्ट्रा आहे. ओके. एक्स्ट्रा कशासाठी? ज्या वेळेस आपण ऍडव्हान्स लेवलचे प्रोग्राम करतो, सपोज मी स्ट्रिंगचं करतोय तर मग स्ट्रिंग मध्ये खूप सारे कॉम्प्लिकेटेड त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड त्याच्यामध्ये फंक्शन्स वगैरे असतात की जे फक्त
स्टुडिओ डॉट हेडर फाईल मध्ये अवेलेबल नाहीत, मग त्याच्या सपोर्ट साठी आपल्याला लायब्ररी द्यायला लागते. ओके, हेडर फाईल द्यायला लागते. मग ती हेडर फाईल कुठली, स्ट्रिंग डॉट एच. जर मॅथचे कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम्स असतील, सपोज जर कॉम्प्लिकेटेड सांगायला गेलं तर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अशा टाईपचे जर एक्झाम्पल्स वगैरे असतील, तर त्या केसमध्ये आपल्याला सिंपल फक्त स्टुडिओ फाईल सपोर्ट देणार नाही. ओके, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये तसे एक्झाम्पल्स नाहीत, पण तुम्ही त्याला तसे अज्युम करू शकता. स्क्वेअर वगैरे काढायचं असेल तर वगैरे, तर त्या केसमध्ये आपल्याला फक्त स्टुडिओ फाईल सपोर्ट करत नाहीत. मग त्याच्यासाठी आपल्याला मॅथ डॉट एच अशी एक फाईल पण इम्पोर्ट करायला लागते. तर अशा मल्टिपल हेडर फाईल्स अवेलेबल आहेत, ते की पर्टिक्युलर प्रोग्रामसाठी पर्टिक्युलर वेने आपल्याला यूज करायला लागतात. मग आपली एंट्री पॉइंट फंक्शन सेम त्याच प्रोसेसने, इंटिजर मेन फंक्शन, आणि लास्टला जो काही आपण रिटर्न करतो मेन फंक्शनला, तो रिटर्न 0 आणि ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट एरर मारतो म्हणजे ओपन नाही झालेला. ठीक आहे, आता माझं एरर गेलं. तो काय करू, याचे मल्टिपल करून string 2 डॉट सी string 3 डॉट सी. ओके, आता हे प्रोग्राम्स मी बॉडी बनवून ठेवली आहे एक्स्ट्रा मध्ये. आता आपल्याला, आपण तो जो फर्स्ट टाइमचा प्रोग्राम बघितला, तो आपण आता थोडासा रिकॅप करूयात. म्हणजे काय होईल की आता मी नेक्स्ट जे प्रोग्राम घेतोय ते थोडेसे तुम्हाला प्रॉपरली अंडरस्टँड होण्यासाठी हेल्प होईल. मग आता याच्यामध्ये मला एक स्ट्रिंग प्रिंट करायची. ओके, स्ट्रिंग प्रिंट करण्यासाठी मला काय करायला लागेल की, ती स्ट्रिंग काय आहे रे, ती स्ट्रिंग सेट ऑफ अ कॅरेक्टर्स. ओके, की मल्टिपल कॅरेक्टर्स जर असतील तर त्याचा एक जो सेट होतो त्याला काय बोलतात की स्ट्रिंग. आता ही एकदम प्रोग्रामॅटिकली डेफिनेशन नाही, बट एक अंडरस्टँड लेवलला आपली डेफिनेशन काय आपण अजून करू शकतो की सेट ऑफ कॅरेक्टर्स. ओके, आणि सेट ऑफ कॅरेक्टर्स आपण ज्यावेळेस त्याला कलेक्ट करतो त्यावेळेस त्याची काय तयार होते, एक स्ट्रिंग तयार होते. तर त्याच आपण काय डिफाईन करतो की कॅरेक्टर डिफाईन करतो. कॅरेक्टरचा आपल्याला सेट डिफाईन करायचा आणि त्याला प्रिंट करायचं. मग याच्यामध्ये मी याला कीवर्ड देतो, व्हेरिएबल डिक्लेरेशन आपण त्याला बोलतो की, याच्यामध्ये मी आता याला एक पर्टिक्युलर साईज द्यायची मला. ओके, आता मी काय केलंय, कॅरेक्टर स्ट्रिंग डिफाईन केला. ओके, तर याला काय बोलतात की याला एक कॅरेक्टर ऍरे पण बोलू शकतो आणि कॅरेक्टर स्ट्रिंग पण बोलू शकतो. ऍरे कडे मी डायरेक्ट जम्प करत नाही, ज्यावेळेस ऍरे आपल्याला स्टार्ट होईल त्यावेळेस ऍरे पण आपल्याला अंडरस्टँड होईल. पण याच्यामध्ये आपल्याला याची साईज स्पेसिफिक करायला लागते. ओके, साईज कुठली स्पेसिफिक करायची आहे, सपोज माय नेम इज, माझं नाव किशोर आहे. ओके, तर मला जर प्रिंट करायचंय किशोर, तर मी सिंपल किशोर त्या ठिकाणी प्रिंट करू शकतो. म्हणजे डबल कोट मध्ये मला फक्त किशोर द्यायचंय. ओके, किशोर दिल्याच्या नंतर मी त्याला सिंपल प्रिंट करू शकतो. बट त्याच केसमध्ये मला काय प्रिंट करायचंय की माय नेम इज किशोर प्रिंट करायचं. ओके, मला काय करायचं, माय नेम इज किशोर प्रिंट करायचं. तर हे पॉसिबल नाही, या फॉर्मॅटसाठी हे पॉसिबल नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला सी प्रोग्रामिंग आपल्याला काय अवेलेबल करून देते की अशा पद्धतीने आपण साईज त्याची डिफाईन करू शकतो आणि तो कॅरेक्टर आपण त्याचा सेट बनवून त्याची स्ट्रिंग प्रिंट करू शकतो. आता हे जर मला सांगायचं म्हणजे प्रोग्रामॅटिकली फॉर्मॅट मध्ये, तर याच्यामध्ये मी काय देतोय, आता एक कॅरेक्टरची साईज देतोय 50 साईज देतोय. ओके, आता ही कॅरेक्टरची साईज आहे, इट इज नॉट अ साईज ऑफ स्ट्रिंग. थोडस इथं लक्ष द्या की मी आता जी साईज दिली आहे ती कॅरेक्टरची साईज आहे. ओके, तर म्हणजे आता याच्यामध्ये फक्त 15 कॅरेक्टर्सच माझे प्रिंट होऊ शकतात. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल देऊ शकता. याला तुम्ही असा इनफानाइट त्याच्यामध्ये पण तुम्ही याला सेट करू शकता. ओके, इनफानाइट मध्ये आता जर काही केसमध्ये कसं असतं की पीसी पण त्या पर्टिक्युलर सपोर्ट लेवलला तुमचं पाहिजे, त्याची रॅम, त्याची रोम, त्याचा जो हार्डवेअर सपोर्ट आहे, तर तो तशा पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये पाहिजे, त्याला तो सपोर्टिव्ह पाहिजे. आणि तुम्ही याला ट्रायआउट पण करू शकता, तुम्ही मल्टिपल झिरोज यूज करू शकता. तुमचा पीसी कुठपर्यंत त्याला सपोर्ट करतो हे पण तुम्ही लक्षात घेऊ शकता. ओके, त्याच्यामध्ये 32 बिट्स, 64 बिट्स, 82 बिट्स, तर अशा 86 बिट्स, तर अशा टाइप्स मध्ये जे पीसी असतात त्याला पर्टिक्युलर टाइप्स मध्ये पर्टिक्युलर साईजची मेमरी तो घेऊ शकतो. ठीक आहे, तर हे त्याच्या पर्टिक्युलर रॅम आणि रोम वरती डिपेंड करतं. बट आता मला मी 50 घेतोय, त्या ठिकाणी मी 500 जरी घेतला आणि 5000 जरी घेतलं तरी माझा पीसी त्याला सपोर्ट करणार आहे. ओके, तर याच केसमध्ये मी 0 0 0 0 वाढवत गेलो तर त्या केसमध्ये तो एवढी मोठी साईज लगेच घेणार नाही. आणि त्याला जर साईज त्या पर्टिक्युलर फॉर्ममध्ये पास करायची असेल तर त्याला आपल्याला शिकायला लागतं थोडंसं ऍडव्हान्स लेवलमध्ये मॅलॉक
ओके. तर मॅलॉक आपल्याला पर्टिक्युलर मेमरी अलोकेशन साठी एक पर्टिक्युलर प्रोसेस प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये आपण मल्टिपल साईज मध्ये म्हणजे मॅक्सिमम साईज मध्ये आपली मेमरी जी आहे ती अलोकेट याच्यामध्ये साईज अलोकेट करू शकतो. ओके. लॉकर आणि कॅलॉकर लगेच जायचं नाहीये, ते समजणार पण नाही, डोक्याची वर्ण जाईल. फक्त मी काय देतो याच्यामध्ये एक सिंपल वे मध्ये तुम्ही काय अंडरस्टँड करायचंय, मी एक प्रथम बॉडी टाईप करून घेतली प्रोग्रामची, ज्याच्यामध्ये फक्त आता ऍडव्हान्स लाईन मध्ये आपण काय घेतलं की स्ट्रिंग डॉट यायचं. स्ट्रिंग डॉट मध्ये याच्यामध्ये स्ट्रिंगचे कुठलेही प्रोग्राम असो, किती हाय लेवलचा प्रोग्राम असो, फक्त तो स्ट्रिंगचा पाहिजे, स्ट्रिंग रिलेटेडचा पाहिजे, त्याला कुठलाही एक्स्ट्रा हेडर फाईलचा सपोर्ट लागणार नाही. जर मी ही हेडर फाईल दिली तर त्याला कुठल्याही एक्स्ट्रा हेडर फाईलचा सपोर्ट लागणार नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये मॅथ आपण जर हाय लेवल मॅथमॅटिक्सचे ऑपरेशन सॉल्व्ह करायला गेलो तर ही हेडर फाईल त्याला सपोर्ट करणार नाही. त्यासाठी मॅथ डॉट एच फाईल ही आपल्याला लागणारच आहे. मग आता कॅरेक्टर एसटीआर साईज मी याला अलोकेट केली आहे. आता याच्यामध्ये आपण काय करूया, त्याला युजर इनपुटने घेऊया. ओके. युजर इनपुटने मी काय करतोय, स्कॅनएप घेतोय. आता याच्यामध्ये स्कॅनएपचं आपल्याला थोडस ऍडव्हान्स फीचर बघायला मिळणार आहे. ओके. आतापर्यंत आपण नंबर्स वगैरे प्रिंट करायचो, कॅरेक्टर्स एक दोन कॅरेक्टर्स असायचे ते प्रिंट करायचो, डबल फ्लोट असायची छोटे छोटे ते प्रिंट करायचो, किंवा लूप वगैरे असेल तर ते आपण ह्याच्यामध्ये द्यायचो, तर ते स्कॅनअपने पॉसिबल होतं. तर स्कॅनअपच्या नंतर ज्यावेळेस मल्टिपल म्हणजे जर सांगायचं गेलं की मी एक लास्ट स्टार्टिंगला आपला एक प्रोग्राम बघितला आपण याचा, तर आपण याच्यामध्ये फक्त एकच कीवर्ड द्यायचो, बट याच्यावर जर मॅक्सिमम आपण जर स्ट्रिंग जर द्यायला गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला एरर्स येत होते. आणि सेम त्याच प्रोग्राममध्ये पण हाच प्रोग्राम आहे की जर याच प्रोग्रामला जर आपण फक्त स्कॅनएपने जर यूज करायचं ठरवलं तर याच्यामध्ये त्याला त्याचे एरर्स किंवा त्याच्यामध्ये आपल्याला वॉर्निंग वगैरे बघायला मिळणार आहेत, की ते काय बोलणार आहे आपल्याला की तुझं स्कॅनएप याला सपोर्ट करत नाही. मग स्कॅनएपचे ऍडव्हान्स काय तर ते पण आपण आता प्रोग्राम मध्ये बघूया. तर मग आता स्कॅनएप मध्ये सेम फॉर्मॅट तोच ठेवायचा आपल्याला, स्ट्रिंग याच्यामध्ये %s याच्यानंतर याला मेसेज काय द्यायचं आहे, स्ट्रिंग. ओके. तर आपण स्ट्रिंग प्रिंट करतोय, त्याला आपण स्ट्रिंग द्यायची आहे. त्याच्यानंतर खाली एक प्रिंटएफ घेतो मी, पुन्हा प्रिंटएफ का घेतोय, मीटिंग चालू आहे प्रॉपर. ओके. याच्यामध्ये आता प्रिंटएफ का घेतोय मी, की जो काही मी स्कॅनएप करून आणणार आहे तो मला या ठिकाणी प्रिंट झाला पाहिजे, म्हणून मी आता काय करतो, या ठिकाणी प्रिंटएफ आणतो. मग प्रिंटएफ मध्ये एक मेसेज देतो मी, यू एंटर्ड असं देतो फक्त. याच्यामध्ये याला %s. ओके. याला पण %s लागणार ना, की ज्यावेळेस आपण स्ट्रिंग प्रिंट करतोय तर स्ट्रिंग कशामध्ये प्रिंट होणार आहे आपली, %s मध्ये प्रिंट होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त काय %c याच्यामध्ये चालणार नाही. एक पर्टिक्युलर कॅरेक्टर आपला नाही, आपल्याकडे सेट ऑफ कॅरेक्टर्स आहे. ओके. आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे, त्याच्यासाठी आपल्याला %s या ठिकाणी लागणार आहे. मग त्याला रेफरन्स द्यायचा आहे आपल्याला. रेफरन्स मध्ये आपण काय प्रिंट करतोय की एसटीआर चा. मग लेट मी चेक, याला आपण कुठे घेतलंय, एलियस सी प्रोग्रामिंग कुठे माझं, डेटा टाइप्स, आय थिंक डेटा टाइप्स मध्ये डेटा टाइप्स. प्लेसमेंट बैच 225 सी प्रोग्रामिंग स्ट्रिंग इन सी. ओके. प्लेसमेंट बैच 225 सीडी सी प्रोग्रामिंग, त्याच्यानंतर इथे स्ट्रिंग आहे जीसीसी स्ट्रिंग डॉट सी. प्रोग्रामचं नेम बदल घेतलंय, ./a.out. आता याच्यामध्ये मला युजर इनपुट त्यांनी विचारले. ओके. युजर इनपुट मध्ये मी देतोय आता किशोर, सिंपल मी किशोर दिलं. ओके.
आता त्याने ते प्रिंट केलंय. आता मला काय करायचंय की मी याच्यामध्ये डिफाईन काय केलंय, मी याच्यामध्ये मॅक्सिमम 50 पर्यंत कॅरेक्टर्स याच्यामध्ये पास करू शकतो ऍज अ युजर इनपुटला, आणि मला प्रिंटफ मध्ये तो पर्टिक्युलर मेसेज पाहिजे. म्हणजेच आता मी सिंपल वे मध्ये सांगतोय की जे फक्त आपण आतापर्यंत एकच वर्ड प्रिंट करत होतो आणि आता देखील मी एकच वर्ड प्रिंट केलाय. ओके, आता पण मी एकच वर्ड प्रिंट केलाय आणि आतापर्यंत आपण तेच बघत होतो. बट मला आता एका वर्ड वरती थांबायचं नाही, मला एक स्ट्रिंग पाहिजे. मला एक स्ट्रिंग पाहिजे. तर इनपुट दिलंय किशोर आणि त्यांनी काय केलंय की यू एंटर, तो आपण प्रिंट टेबल मेसेज दिला होता यू एंटर किशोर. ओके, त्याने तो मेसेज घेतलाय. आता मला काय करायचंय, आता मला मॅक्स याच्यामध्ये पाहिजे, मॅक्स. ओके, मॅक्स ज्यावेळेस पाहिजे मला त्यावेळेस मी आता बोलतोय याच्यामध्ये माय नेम इज किशोर. आता मी तुम्हाला काय बोललोय की याच्यामध्ये आपल्याला आपला स्कॅनर पर्टिक्युलर सपोर्ट करणार नाही. ओके, याच्यामध्ये आपल्याला आपला स्कॅनअप पर्टिक्युलर सपोर्ट करणार नाही. बघा आता मला काय सांगायचं की माझा जो मिनिंग होता सांगायचं, तुम्ही आता प्रोग्रामॅटिकली तुम्हाला शोकेस करताय. माय नेम इज किशोर मी ऍज अ युजर इनपुट दिलेलं, बट आता तो काय बोलतोय की तुम्ही प्रिंटफ मध्ये यू एंटर, म्हणजे स्कॅनअप ने युजर इनपुट ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस मेसेज काय देतो, यू एंटर पर्सेंटेज. त्याने फक्त माय घेतलंय. ओके, त्याने फक्त माय घेतलंय, त्याने स्पेसच्या नंतरचं काहीही घेतलेलं नाही. म्हणजे स्कॅनअपची व्हिज्युअलायझेशन किती आहे की त्याला फक्त तो पर्टिक्युलर स्पेस पर्यंतच घेऊ शकतो, त्याच्यानंतर तो डायरेक्टली स्टॉप होतोय आणि बाहेर पडतोय. ओके, आता फक्त मायच घेतोय का, तर नाही, मायच्या नंतर तो किती मोठा वर्ड असला 50 वर्ड पर्यंत तरी तो घेऊ शकतो. तो पर्टिक्युलर वर्ड 50 याच्यापर्यंत तो घेऊ शकतो. बट त्याच्यानंतर जर स्पेस दिला, तर तो घेत नाहीये. मी फक्त स्कॅनएपच समजून सांगतो आतापर्यंत. ओके, लक्षात येतंय. त्याने फक्त केएजे घेतलंय, त्याच्यानंतर स्पेस आलेला एस केएजे वगैरे त्यांनी कुठल्याही याच्यामध्ये स्ट्रिंग घेतलेली नाहीये आणि तो लगेच स्टॉप झालाय आणि तो बाहेर पडलाय. ओके, तर इथपर्यंत क्लिअर आहे का? म्हणजे आउटपुट तर एक्सपेक्टेड हेच होतं मला सध्या तरी, कारण मी तुम्हाला स्कॅनअप सपोर्ट का करत नाही किंवा आपल्याला स्कॅनअपचं प्रोग्रामिंग मध्ये कुठपर्यंत यूज करायचंय ते मी आतापर्यंत तुम्हाला शिकवत होतो. आय होप की तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर असतील. येस, नो? येस सर. इफ नो यू कॅन हायलाइट. ओके, अविरा क्लिअर आहे? हो सर. ओके, ठीक आहे, गुड. आता आपण एक नवीन प्रोग्राम बघूयात. आता आता मला काय करायचं की जे मी प्रिंट केलं होतं ते मला कम्प्लीट पाहिजे. जे मी प्रिंट केलं होतं ते मला कम्प्लीट पाहिजे. याच्यामध्ये फक्त एक एक्स्ट्राची लाईन ऍड होते, ती ऍज अ रिप्लेस होतीये स्कॅनएप फंक्शनला. ओके, तर ते देखील एक फंक्शनच आहे आणि स्कॅनएप देखील एक फंक्शनच आहे. आता फंक्शन कसं ओळखायचं इन प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये फंक्शन कसं ओळखायचं? फंक्शन ओळखण्यासाठी खूप इझी एक त्याची ट्रिक म्हणून नाही म्हणता येणार, एक खूप इझी वे आहे. आपण या ठिकाणी मेन दिलंय, मेनच्या नंतर ओपन क्लोज ब्रॅकेट जे दिसल आपल्याला, ओपन आणि क्लोज ब्रॅकेट जे दिसल ते झालं आपलं फंक्शन. ओके, ओपन क्लोज दिसलं तर त्याला डायरेक्टली आपण फंक्शन बोलून टाकायचं. तर प्रोग्रामिंग फॉर्मॅट मध्ये ऍज अ ओपन आणि क्लोज ब्रॅकेटला काय बोलतात की फंक्शन. तर स्कॅनएफ स्कॅनएफ हे त्याचं पर्टिक्युलर नेम आणि त्याच्या पुढे आपण जो ओपन क्लोज ब्रॅकेट करतो त्याला आपण बोलतोय की फंक्शन. आपण फक्त स्कॅनएफला फंक्शन बोलत नाही, आपण त्याच्यामध्ये जो ओपन क्लोज ब्रॅकेट आहे त्याला आपण फंक्शन बोलतोय. तर सेम आता एक नवीन फंक्शन ऍड होतंय आपल्या प्रोग्राम मध्ये, की ते कुठलं ते बघूयात. आता पुन्हा याच्यामध्ये मला सेट ऑफ कॅरेक्टर्स करायला लागणार. याच्यामध्ये पुन्हा मी str करतो, याला आपण ऍज अ डिफाईन करायचं. याच्यामध्ये साईज देतोय मी आता 100. ओके, तर साईज वरती जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही पुन्हा हायलाइट करू शकता आणि मी लगेच तुम्हाला मीन वाईल मध्ये पुन्हा एकदा त्याला आपण रिकॅप घेऊन समजून सांगू शकतो. ओके, पण फक्त क्लिअर मी विचारलंय आणि क्लिअर झालंय तर असं करू नका, कारण ते तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे. आता कॅरेक्टर स्ट्रिंग आपण str दिलंय, म्हणजे मी तुम्हाला एक समजण्यासाठी तो पर्टिक्युलर वर्ड तसा मिनिंग देतोय. तर एक व्हेरिएबल डिक्लेरेशन आहे, व्हेरिएबल डिक्लेरेशन. आपण याला काय बोलायचं, सॉरी हे ओके, हे द व्हेरिएबल डिक्लेरेशन. आता हे स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेरेशन. ओके, ऍज अ स्ट्रिंग आपण या ठिकाणी डिक्लेअर करू. याला व्हेरिएबल डिक्लेरेशन बोलू शकता किंवा स्ट्रिंग डिक्लेरेशन पण याला बोलू शकता.
आता सेकंड वर्डला मी काय करतोय, एक मेसेज देतोय प्रिंटएफचा. ओके, प्रिंटएफचा एक मेसेज येतोय. मला या ठिकाणून काय करायचंय, या ठिकाणून पण मला युजर इनपुटच पाहिजे. मला आता या ठिकाणून पण युजर इनपुटच पाहिजे, बट थोडस डिफरंट वेने पाहिजे. ओके, थोडस डिफरंट वेने मला या ठिकाणी युजर इनपुट पाहिजे. मग एंटर अ स्ट्रिंग असं म्हणूया. त्याच्यानंतर त्याला थोडं स्पेस देतो. चालेल. आता मी काय बोललो, एंटर अ स्ट्रिंग. आता ज्यावेळेस मी याला स्ट्रिंग मला युजर इनपुटने पास करायची, तर मग त्याच्यासाठी आता आपलं ठरलंय मला स्कॅनएफ तर घ्यायचा नाही. स्कॅनएफ का घ्यायचा नाही, कारण स्कॅनएफ पर्टिक्युलर होल स्ट्रिंगचा आउटपुट देत नाहीये. मला एक होल स्ट्रिंग मीन्स होल सेंटेन्स आउटपुट मला मिळत नाही. मला एक पर्टिक्युलर सेट ऑफ कॅरेक्टर्स एक सिंपल नेमचा मला मिळतोय, मला फक्त एंटर मिळतोय. पण त्याच्याच नंतर थोडासा स्पेस असल्यामुळे तो काय करतो, स्किप करतो आणि स्टॉप करतो एक्झिक्युशन, आणि येपर्यंत तो कॉल करतच नाही, जातच नाही. बट मला ते थोडंसं इग्नोर करायचंय, मला हे कम्प्लीट स्ट्रिंग पाहिजे. ओके, त्याच्यासाठी ही आपली प्रोसेस चालू आहे. याच्यानंतर एक नवीन याच्यामध्ये एक फंक्शन यूज होतं, त्याला काय बोलतात की एफ गेट्स. याच्यानंतर अजून एक याला ऑपोजिट फंक्शन आहे, ते पुट्स म्हणून आपण यूज करतो. ओके, गेट पुट त्याला असं बोलतात. गेट म्हणजे घेणं, स्कॅनएफ थ्रू ते सेम ऍज इट इज कसं वर्किंग करते बघा. स्कॅनएफ थ्रू घेतोय, दॅट इज नेम ऑफ एफ गेट्स. आणि पुट मी जे बोलतोय, तर पुट मला लगेच तुम्हाला शोकेस करायचं नाही, बट मी पुट तुम्हाला आजच या ठिकाणी शोकेस करेल. तर एफ गेट मीन्स स्कॅनएफ आणि पुट मीन्स प्रिंट, घे आणि दे. ओके, दॅट इज मीन्स एफ गेट आणि स्कॅनएफ. तर ह्याच्यामध्ये आता याच्यामध्ये थोडीशी क्रिटिकल मेथड आपल्याला बघायला मिळते. क्रिटिकल लाईक इज एवढं हार्ड वगैरे नाही, बट आता आपण आतापर्यंत याचा कुठलाही प्रोग्राम बघितलेला नाहीये, त्याच्यामुळे थोडस समजण्यासाठी किंवा अंडरस्टँड होण्यासाठी थोडस जड जाऊ शकतं. बट जड जाण्यासारखं पण काही नाहीये, आपण त्याला प्रॉपरली समजून सांगूया. या ठिकाणी मी घेतलंय एसटीआर. आता एसटीआर काय आहे हे तुम्ही मला प्रोग्राम वाचून सांगायचं, तोपर्यंत मी प्रोग्राम राईट करतो. ओके, कोणीही सांगा, एसटीआर काय आहे हे तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे, हा झाला आपला स्कॅनएफ, हा झाला आपला कम्प्लीट स्कॅनएफ. हा समजणार नाही, जोपर्यंत समजून सांगत नाहीये तोपर्यंत अंडरस्टँड होणार नाही. बट मला फक्त एक मिनिंग सांगा, याच्यामध्ये एफ गेट पण मी तुम्हाला विचारत नाहीये, बाकी साईज ऑफ तर तुम्हाला माहितच आहे. एसटीडी इन काय आहे तर ते मी आता सांगतो, बट राईट नाव मला एसटीआर काय आहे ते मला सांगा तुम्ही. प्रथमेश, एसटीआर काय आहे? अविरा, दोघांनी पण सांगायचं. स्ट्रिंग. स्ट्रिंग. ओके, तो आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे, तोच व्हेरिएबल या ठिकाणी घेतलेला आहे. आता याला समजून सांगायचं कसं, याला अंडरस्टँड करून घ्यायचं कसं. तर एफ गेट ऍज अ स्कॅनएफ अजूम करा. ओके, तर ते ऍज अ स्कॅनएफच आहे, थोडंसं ऍडव्हान्स फॉरवर्ड मध्ये. त्याला आपण स्ट्रिंग वगैरे मध्ये जास्त ज्यावेळेस आपले हाय लेवलचे प्रोग्राम्स वगैरे असतात, म्हणजे मॅक्स स्ट्रिंग वगैरे असेल तर अशा याच्यामध्ये आपण याला यूज करतो. तर मला समजून सांगायचं या पर्टिक्युलर फंक्शन मध्ये आपण राईट केलेला कोड. एसटीआर मीन्स जो आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलाय तो काय घ्यायचंय, म्हणजे गेट करून स्कॅनएफने काय घ्यायचंय, तर आपल्याला घ्यायचंय, सॉरी काय घेण्यापेक्षा कुठं स्टोअर करायचंय. ओके, कुठं स्टोअर करायचंय तर आपल्याला यामध्ये स्टोअर करायचं, याच्यामध्ये आपल्याला स्टोअर करायचं. क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. याच्यामध्ये म्हणण्यापेक्षा फक्त याच्यामध्ये स्टोअर करायचंय. काय स्टोअर करायचंय, जो काही युजर इनपुट देईल ते याच्यामध्ये स्टोअर करायचंय. त्याच्यानंतर त्याची साईज पण चेक करायला लागणार, म्हणजे ज्या वेळेस स्टोअर करत असताना त्याची साईज किती आहे ती पण चेक करायला लागणार. तर ती साईज किती आहे तर ती पण चेक करायला लागणार. तुम्हाला ऍज या ठिकाणी अशा पद्धतीने डिफाईन करायला लागतं. साईज तुम्ही किती द्या, डझंट मॅटर. साईज 5 द्या, 10 द्या, 100 द्या, 1000 द्या, काही द्या, डझंट मॅटर. आणि एसटीडी इन, युजर काय इनपुट देतोय ते घे, आणि ते या पर्टिक्युलर साईज असलेल्या व्हेरिएबल मध्ये एसटीडी इन युजर इनपुट काय देतोय ते घे, ते या पर्टिक्युलर साईज ऑफ मध्ये म्हणजे या स्ट्रक्चर मध्ये त्याची पर्टिक्युलर साईज चेक करून त्या व्हेरिएबल मध्ये त्याला स्टोअर कर.
असं त्याचं मिनिंग होतं. ठीक आहे. आता हे जास्त थोडंसं डोक्याच्या वर पण जाऊ शकतं, बट जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे समजून घेण्यासाठी. एफ गेट करतोय ऍज अ स्कॅनएफच आहे. स्ट्रिंग मीन्स एक व्हेरिएबल, त्याची पर्टिक्युलर साईज याच्यामध्ये डिफाईन केली आहे, कारण ती लागणार आहे आपल्याला ज्यावेळेस मी युजर इनपुट देतो त्यावेळेस युजर इनपुटला कळायला पाहिजे त्याच्यासाठी मी इनपुट देतो आणि किती मला इनपुट द्यायला पाहिजे. आणि एसटीडी इन म्हणजे काय देतोय. ओके, तर ते त्याच्यामध्ये तो प्रिंट करतो. आणि हे काय देतोय, हे काय आहे, एसटीडी इन युजर काय टाईप करतोय त्याचा मिनिंग याच्यामध्ये आहे की एसटीडी इनपुट काय देतोय, स्टँडर्ड इनपुट. स्टँडर्ड इनपुट काय देतो युजर, तर ते त्याचा मिनिंग त्याच्यामध्ये आहे. आता याला प्रिंट करायचं. ओके, आता युजर इनपुट घेतलं आपण, स्कॅनअप केल्याच्या नंतर आपण काय करायचो, प्रिंट करायचो. मग याच्यामध्ये प्रिंटफ फंक्शन अजून पण मी हे केलेलं नाहीये. प्रिंटफच्या जागेवर आपण पुट पण करू शकतो. ओके, बट आता मी लगेच पुट कडे जात नाही. बट पुट आपण कुठे करतो, पुट म्हणजे तुम्ही इंटिजरच्या प्रोग्राम्स वगैरे मध्ये पुट वगैरे करू शकत नाही. तुम्हाला एक कॅरेक्टर किंवा स्ट्रिंगचेच प्रोग्राम याच्यामध्ये लागतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या केसमध्ये पुट वगैरे हे ऑपरेशन्स तुम्ही याच्यामध्ये ट्राय आउट करू शकता. तुम्ही हवं तर ऍज अ असाइनमेंट पण चेक करून घेऊ शकता की याच्यामध्ये मी आता एफ गेट दिले, पण याच्यानंतर जे पुट येईल तर ते तुम्ही ऍज अ नंबर्सचे प्रोग्राम, ठीक आहे, ऍज अ असाइनमेंट मध्ये घेऊ शकता की ते ऍक्च्युअल मध्ये रन होत आहेत की नाही होत आहेत. ओके, अजून एक ऍज अ असाइनमेंट थोडासा हा पार्ट मी एक 2 मिनिट साठी स्किप करतोय. ओके, तर आज हा प्रोग्राम करायचा सर्वांनी. ओके, हा प्रोग्राम काय करायचा, म्हणजे हा करायचा म्हणजे हाच नाही करायचा, जो काही शिकवतो ते तर करायचं जे, बट इंटिजर इक्वल टू 0 मी एक लूप डिफाईन केलाय. इंटिजर इज लेस दॅन और इक्वल टू 10, ठीक आहे, आणि इंटिजर प्लस प्लस. ओके, हे हा प्रोग्राम तुम्ही आज ट्राय आउट करायचा. याच्यामध्ये काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम ट्राय आउट करत असणार त्यावेळेस तुम्हाला हे कंडिशन माहिती आहे, फॉर लूपची कंडिशन हे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला डोळे लागून जरी विचारलं तरी पण तुम्ही आता सांगणार, बिकॉज तुम्ही हे लर्न केले आणि तुम्ही त्याच्यावरती मल्टिपल प्रोग्राम प्रॉब्लेम स्टेटमेंट पण रिझॉल्व्ह केलेले आहे. बट याच्यामध्ये आता मला एक सांगायचं की फक्त याच्यामध्ये कोलन द्यायचा आहे, सेमी कोलन, आणि मग तुमचा प्रोग्राम प्रिंट करायचा. ओके, फक्त मी एवढंच सांगितलंय ऍज अ असाइनमेंट. माझे ते आता क्लिक झालं, तुम्हाला हा मला प्रॉब्लेम द्यायचा होता. त्याच्यामध्ये काय करायचंय आणि याच्यामध्ये एरर येतोय की नाही येतोय हे फक्त सांगायचंय. ओके, त्याच्यामध्ये आणि एरर नाही येते तर काय होतंय ते पण एक्सप्लेन करायचंय. याचे तुम्ही ऍज अ नोट्स पण शेअर करू शकता आणि प्रॉब्लेमचं आउटपुट पण शेअर करू शकता. आय होप की तुम्ही ते नोट डाऊन करून घेतलं असेल. मी काय पुन्हा त्याचा रिपीट करत नाहीये. आता आपला जो प्रॉब्लेम स्टेटमेंट होता, मला काय करायचं की हे पर्टिक्युलर जी स्ट्रिंग आहे ही कम्प्लीट प्रिंट करायची. त्याच्यासाठी मी प्रॉब्लेम मध्ये असं जास्त प्रोग्राम मध्ये काही चेंज केलेलं नाही. हे बघितलं तर तुम्हाला लगेच अंडरस्टँड होईल. मला आता हे लाईन प्रिंट करायची, याच्यामध्ये फक्त स्कॅनएफच्या जागी मी काय करायचं आता स्ट्रिंग 2 मध्ये फक्त स्कॅनएफच्या जागी एफ गेट याच्यामध्ये टाकलेलं आहे. द मेसेज इज, याला सेम %s मध्येच घ्यायचे, बिकॉज ती एक स्ट्रिंग आहे आणि स्ट्रिंगला आपण %s मध्येच घेतो. ओके, आणि आपण याला काय दिलंय व्हेरिएबल str. आता str एफ गेटने घे आणि याच्यामध्ये प्रिंट कर. आता माझं जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, मला काय पाहिजे की मला याच्यामध्ये हा कम्प्लीट जो मी स्ट्रिंग पास केलाय, ठीक आहे, मी सॉरी ऍज अ सेंटेन्स जे पास केलंय तर मला कम्प्लीट प्रिंट झालेलं पाहिजे. तर लेट मी चेक होतंय की नाही. ओके, प्रॉब्लेम नेम रॉंग आहे, ठीक आहे, प्रोग्रामने आपल्याला कुठलाही एरर पास केलेला नाहीये, कंपाईल झालंय सक्सेसफुली. आता मी काय करतोय, स्ट्रिंग देतोय मोठी. ओके, माय नेम इज कल्पेश. ओके, अंडरस्टँड झालंय. मी आता काय केलंय, थोडीशी मेथड चेंज केली फक्त, बट मला जे पाहिजे होतं ते मी याच्यामध्ये शोकेस करण्याचा ट्रायआउट केला आणि ते सक्सेसफुली प्रिंट झालेलं आहे. याच्यासाठी आपण काय केलंय, आपण फक्त
ऍज अ रिप्लेस केलंय स्कॅन ऍपला एफ गेटने. ह्याच्यामध्ये एफ गेटला ज्यावेळेस आपण डिफाईन करतो, ज्यावेळेस आपल्याला एफ गेटने जे स्कॅन ऍप सारखं जे फंक्शन आहे ज्यावेळेस ते आपल्याला डिफाईन करायचं असतं, याला एफ गेट फंक्शन बोलायचंय. ओके, त्याच्यामध्ये आतमध्ये काय केलंय हे जास्त इम्पॉर्टंट नाही, फंक्शन जास्त इम्पॉर्टंट आहे. आतमध्ये काय आपण पर्सेंटेज पण करायचो, आपण सॉफ्ट करायचो. ओके, तर ते त्या फंक्शन मध्ये पर्टिक्युलर त्या गोष्टी येतात. बट याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय की आपण कुठलं फंक्शन आज निघू शकलोय की एफ गेट शिकतोय. याच्यामध्ये आपण स्ट्रिंगला पर्टिक्युलर व्हॅल्यू पास करतोय, सॉरी नॉट अ व्हॅल्यू, आपण त्याला पर्टिक्युलर साईज पास करतोय. या साईज मध्येच पाहिजे. म्हणजेच जर माझा कोड, याच्यामध्ये तुम्हाला याचा प्रोग्रामच दाखवतो मी. ओके, आता मी फक्त 5 देतो. ओके, फक्त 5 देतो. याला कंपाईल करून आपण रन करतो. तर याच्यामध्ये ऍज अ एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे मला, की एक तर फक्त 5 पर्यंतच प्रिंट व्हायला पाहिजे. एक तर फक्त 5 पर्यंतच प्रिंट व्हायला पाहिजे. नाहीतर त्याने आउटपुट मध्ये असं सांगितलं पाहिजे की स्टॅक ओव्हरफ्लो वगैरे समथिंग त्याने या ठिकाणी शोकेस केलं पाहिजे. नाहीतर मी जी काही स्ट्रिंग पास करणार आहे त्याच्यापैकी फक्त 5 कॅरेक्टर्स त्याने प्रिंट केले पाहिजे. ठीक आहे, तर मी आता देतो याच्यामध्ये, मग देतोय पुन्हा. हे बघा त्याने काय केलंय, त्याने 5च कॅरेक्टर त्याने प्रिंट केलंय. बरं, आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक दिसतोय की याच्यामध्ये फक्त 4च दिसतात आणि मी तर 5 बोलतोय. ओके, तर ऍज अ इंडेक्स फॉर्मॅटमध्ये, ऍज अ इंडेक्स फॉर्मॅटमध्ये जो लास्टचा जो कीवर्ड असतो तो ऍज अ /0 डिफाईन केलेला असतो. ओके, तो ऍज अ /0 डिफाईन केलेला असतो. तर हे आता फक्त एक ऍज अ नॉलेज म्हणून तुमच्या जवळ ठेवा. मी आता लगेच याला म्हणजे शोकेस करण्यासाठी जात नाही आणि हे थोडस क्रिटिकल होऊन झाले आणि समजणार पण नाही. पण ज्यावेळेस आपण ऍरे बघूयात, आपण ज्यावेळेस त्याचे पोझिशन वगैरे चेक करणार आहोत, ऍरे मध्ये इंडेक्स फॉर्मॅट त्याचे पोझिशन असतात, फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशन, तसे पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. बट लास्ट पोझिशन जी आहे ती ऑलवेज /0 असते. /0 मीन्स एमटी असते. त्यांनी काय केलं की KISH हे 4 कॅरेक्टर्स घेतलेत आणि जी लास्ट जी पोझिशन आहे ती त्यांनी एमटी ठेवली. ओके, त्यांनी एमटी ठेवली आणि तो बाहेर आला. आता याच्यामध्ये जर 6 घेतलं तर आणि आता ओ पण आपल्याला द्यायला पाहिजे ऍज अ लॉजिकली. ओके, तो आता ओपन देतोय म्हणजे तो एक जो कीवर्ड, एक जो कॅरेक्टर आहे तो खातोय. तो कुठला खातोय, तर त्याचं /0 तो पर्टिक्युलर कॅरेक्टर आता खातोय. आणि पुन्हा मी एक पहिल्या प्रोग्राम कडे येतोय. याच्यामध्ये मी साईज दिली होती 50. याच्यामध्ये मी साईज दिली होती 50, पण आता मी साईज देतोय फक्त 5. मला एरर शोकेस करायचा की जो स्कॅनएपच्या कंपॅरिझन मध्ये एफ गेटने रिझॉल्व्ह केलेला आहे. प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झालाय. .ca.out. ह्याच्यामध्ये आता मी फक्त 5च दिलेत, बट मी आता याच्यामध्ये 6 कॅरेक्टर्स, सेट ऑफ कॅरेक्टर्स प्रिंट करण्याचा ट्राय करतो. ओके, आता याच्यामध्ये किती 6 कॅरेक्टर्स दिलेत. याच्यामध्ये त्यांनी किती घेतले, फक्त 5च घेतले. ओके, म्हणजे मी त्याला काय सांगितलं की फक्त स्ट्रिंग जी असेल ती 5 कॅरेक्टरची असणार आहे माझी, आणि ती तू युजर इनपुट कडून घे आणि त्याच्यामध्ये प्रिंट टेप मध्ये यू एंटर, तसं त्याचं आउटपुट आपल्याला कन्सोल वरती बघण्यासाठी मी ते टाकले मेसेज. आणि बट माझं सांगायचं काय आहे की याच्यामध्ये आता एक एरर काय येतोय. ओके, आणि तो एरर रिझॉल्व्ह कसा झालाय एफ गेटने. आता एंटर मारलं. ओके, एंटर मारले, त्याने स्टॅक ओव्हरफ्लोचा या ठिकाणी आपल्याला एरर मारलेला आहे. स्टॅक ओव्हरफ्लो मीन्स तुमची, इन सिम्पल वर्ड्स, तुमची मेमरी त्याला सपोर्ट करत नाही, तुमचं मशीन त्याला सपोर्ट करत नाहीये, असं त्याचं मिनिंग होतोय. ठीक आहे, तर तो हाय मेमरी या ठिकाणी घेतोय आणि हाय मेमरी घेतल्याच्या नंतर तो प्रोग्राम ऑटोमॅटिकली टर्मिनेट होतो आणि तो बाहेर येतो. तो बोलतो की नाही, ह्या थोडंसं कुठली तरी रॉंगच प्रोसेस होते. तर हे, बट त्याला एफ गेट हे जे फंक्शन आहे हे त्याला प्रॉपरली हँडल करण्याचं ट्राय करते. तर हे त्याला समजून घेतंय आणि त्याला ट्राय करते. म्हणजेच ऍज कम्पेअर टू याच्यामध्ये पण मी पर्टिक्युलर साईज दिली होती, पण त्याने कुठलाही एरर मारलेला नाही. त्याने ती साईज पण प्रिंट केली, त्याने एरर मारलेला नाही. तर याच्यामध्ये जर ट्राय करायला गेलं तर तुम्ही 20+ असाइनमेंट याच्या रिझॉल्व्ह करू शकता.
किती 20+ असाइनमेंट तुम्ही याच्या रिझॉल्व्ह करू शकता. अजून एक सिंपल प्रोग्राम घेऊयात की ज्याच्यामध्ये आता मी जे डिफाईन सॉरी हे तुम्हाला लास्ट स्टार्टिंगला सांगितलेलं की पुट फंक्शन कशा पद्धतीने यूज होतं इन्स्टेड ऑफ प्रिंटएफ, तर ते मी थोडंसं शोकेस करतोय. याच्यामध्ये आता मी सेमच प्रोग्राम घेऊयात आपण. जास्त टाईप करण्यासाठी टाइम स्पेंड करण्याची गरज नाही. लेट मी चेक वन्स. कॅरेक्टर स्ट्रिंग याच्यामध्ये साईज थोडीशी जास्त देऊयात. प्रिंटएफ हा तुम्ही ऍज असाइनमेंट मध्ये साईज पर्टिक्युलर चेक करू शकता तुम्हाला किती मॅक्सिमम साईज अलोकेट होते. आता माझ्या केसमध्ये माझं मशीन अराउंड 10 लाख प्लस सपोर्ट करायला पाहिजे. 10 लाख प्लस सपोर्ट करायला पाहिजे. बट बघूयात 101 1 2 3 4 5 हे 10 लाख आहे. ओके 10 लाख पर्यंत माझं मशीन सपोर्ट करायला पाहिजे. तर हे सपोर्ट करताय नाही करता हे कुठं समजणार आहे आपल्याला कंपाईल करतानाच अंडरस्टँड होणार आहे. तर ते पण आपण एकदा चेक करूया बाबा हे कुठपर्यंत चालत आहे. 10 लाख प्लस बोलतोय मी कारण माझ्या सिस्टमचा सपोर्ट जो आहे थोडंसं हाय आहे असल्यामुळे हा हा घेतोय. याच्यामध्ये अजून एक आपण ऍड करूयात 0. अजून एक 0 त्याने घेतलाय. अजून मिलियन प्लस पण तो चाललाय आता. पण तो थांबणार 100% तो कुठेतरी थांबणार आहे. तर हे पण चेक करायचंय तुमचं मशीन कुठपर्यंत त्याला सपोर्ट करत आहे हे ऍज अ मशीन वरती डिपेंड करतं. ओके हा त्याने स्टॅक ओव्हरफ्लोची आपल्याला आता एरर शोकेस केलेली आहे. तर तो काय बोलतोय की तुम्ही पर्टिक्युलर जो स्ट्रिंगचा जो आहे साईज तो तुम्ही या पर्टिक्युलर फॉर्मॅट पर्यंतच घेऊ शकता. म्हणजे मी आता किती 1 2 3 4 5 6 7 8 9 9 0 दिलेत. ओके तर तुम्ही अराउंड 9 0 पर्यंत त्याला सपोर्ट देऊ शकता माझ्या मशीनवरती. तर तुमच्या ऍज अ कम्पेअर टू तुमचं मशीन त्याला किती सपोर्ट करत आहे तर हे तुम्ही ऍज असाइनमेंट चेक करू शकता. मग आपला नवीन मला जे शोकेस करायचं होतं तर मी याच्या आता सांगतोय. आता मला पुट यूज करायचं. ओके पुट मध्ये मला काय यूज करायचंय सगळी याला ठेवतो असंच. पुट मध्ये आता मला काय यूज करायचंय याला मी कमेंट करतो प्लस हा एक मेसेज पण घेतो आपण. याला रिमूव्ह करून टाकतोय. त्याला डबल कोटने कंप्लीट करतोय. लेट मी चेक प्रोग्राम फर्स्ट. कॅरेक्टर स्ट्रिंग पास केले प्रिंटएफ दिलाय. त्याच्यानंतर आपण युजर इनपुट घेतोय std इन करून आणि युजर इनपुट घेतोय. पण तुम्हाला युजर इनपुट घ्यायचं नसेल तर तुम्ही त्याच्या ठिकाणी सुद्धा त्याची व्हॅल्यू पास करू शकता. बट बेस्ट प्रॅक्टिस युजर इनपुटनेच ट्राय करा. बाकीचे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम जे आहेत तर आपण अपकमिंग सेशन्स मध्ये बघणारच आहोत. ठीक आहे लगेच जास्त ऍडव्हान्स मध्ये जाण्याची गरज नाही. आता आता मला काय सांगायचंय की मला प्रिंट करायचंय. काय प्रिंट करायचंय जो काही युजर इनपुट असेल तो मला प्रिंट करायचंय. बट मला आता प्रिंटएफने तो यूज नाही करायचा. जसं मी तुम्हाला एफ गेट सांगितलं आणि तुम्हाला ऍज कम्पेअर टू एफ व्हर्सेस ऑफ एफ गेट्स तुम्हाला पुट पण सांगितलं. ठीक आहे त्याला व्हर्सेसच बोलतो माझ्या लँग्वेज मध्ये कारण घेतोय तर देतोय. ओके त्याच्यामध्ये आपण त्याला पुट्स फंक्शन मध्ये आता चेक करणार आहोत की ऍज अ पुट फंक्शन याच्यामध्ये कशा पद्धतीने वर्क होत आहे. मग पुट डिक्लेअर करण्यासाठी सेम पुट्स. ओके जसं एफ गेट्स आहे तसं याच्यामध्ये पुट्स डिक्लेअर करायचे. ओके अशा पद्धतीने डिक्लेअर केलंय आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काय कशाचं तुम्हाला पाहिजे म्हणजे तुम्ही काय स्टोअर केलाय व्हेरिएबल कुठला आहे काय त्याचं फक्त नेम द्यायचंय. बाकी काहीही द्यायची गरज नाहीये. ओके फक्त तुम्ही काय पास केलंय त्याची तुम्ही स्ट्रिंगचं सॉरी त्या व्हेरिएबलचं नेम द्यायचे पुट मध्ये आणि तुमचा प्रोग्राम या ठिकाणी एंड झालेला आहे ऍज अ कम्पेअर टू गेट ऍज अ इन्फॉर्मेशन रिलेटेड टू एफ गेट अँड पुट फंक्शन. ओके त्याच्यामध्ये एलएस प्रोग्रामचं नेम काय दिलेलं आपण स्ट्रिंग 3 ईसीसी स्ट्रिंग 3
ओके, आणि काय कंपायलेशनला कुठलाही एरर वगैरे दिलेला नाही, म्हणजे प्रॉब्लेम एकदम करेक्ट होता. शुअर. माझं नेम देत नाही मी, प्रथमेशचं देऊयात. घे. ठीक आहे. ओके, आता मला काय सांगायचं, तर त्याने काय केलंय, त्याने एक मी या ठिकाणी नेम दिलंय. ओके, नेम काय दिलंय, इनपुटला प्रथमेशचं नेम दिलंय. ओके, प्रथमेशचं नेम दिल्याच्या नंतर त्याने आता स्टार्टिंग कशी केली, मी आता याला रिमूव्ह जरी केलं ना या प्रिंट ला, तरी पण तो घेणार आहे, आपण चेक करूया. ओके, ठीक आहे. मला काय सांगायचं कळालंय, त्याने प्रिंटेपला विचारलं सुद्धा नाहीये. आता प्रिंटेप आपण दिला होता ऍज अंडरस्टँडिंग साठी, पण त्याने आता प्रिंटेपला विचारला सुद्धा नाही, त्याला प्रिंटेपची गरज पण नाहीये, आणि त्याने या पुटला या ठिकाणी चेक केलेला आहे, आणि त्याला आपल्याला इनपुट घेऊन आउटपुट कन्सोल वरती दिलेलं आहे. तर हे तुम्हाला मी एकदा सांगतोय की फक्त कॅरेक्टर साठी सपोर्ट करतं, कॅरेक्टर स्ट्रिंग साठी. हे नंबर साठी तुम्ही या ठिकाणी यूज करू शकत नाही, पण तुम्ही ऍज अ क्वेश्चन वगैरे असेल तर तुम्ही ट्राय पण करू शकता. ऍज अ न्यूमेरिक साठी पण त्याला तुम्ही चेक करून बघू शकता की ऍक्च्युअली मध्ये हे रन वगैरे होत आहे की नाही होत आहे. ठीक आहे. तर आजचे जे प्रोग्राम झाले, तर याची प्रॅक्टिस मॅक्सिमम करायची आहे. हे जे फंक्शन आहे हे तुमच्या तोंड पाठ झालं पाहिजे. आता प्रोग्राम कुठे कधी पाठ करायचं नसतो, बट हे तुम्हाला कधी पण लिहायचं म्हणलं ना, तर लगेच तुम्हाला क्लिक झालं पाहिजे एफ गेट्स आणि पर्टिक्युलर व्हेरिएबल, त्याची साईज आणि युजर इनपुट. ओके, अशा पद्धतीने तुम्ही त्याला पाठ करायचं. पाठ करताना एसटीआर, साईज ऑफ आणि इन ब्रॅकेट एसटीआर आणि कॉमा एसटीडी असं नाही करायचं. काय करायचं, व्हेरिएबल, साईज ऑफ व्हेरिएबल, त्याच्यानंतर स्टँडर्ड इनपुट, असं हे फंक्शन पाठ करून ठेवायचं प्रॉपरली. आणि असे मॅक्झिमम जेवढे काय तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट रिझॉल्व्ह करता येतील, प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील तेवढे सॉल्व्ह करण्याचं ट्राय करायचे. ठीक आहे. तर आज आपण काय बघितलं, फक्त याचं स्ट्रिंग कशी प्रिंट करायची. आता उद्या आपण थोडंसं ऍडव्हान्स बघूया की एक स्ट्रिंग आहे तर त्याला आपण कनेक्ट कसं करू शकतो. ओके, म्हणजे मी काय करणार आता उद्या सेशन मध्ये की या ठिकाणी कॅरेक्टर देणार एक. ठीक आहे, या कॅरेक्टर मध्ये आपण काय केलं, हे बघा, जर युजर इनपुट करायचं नसेल, डायरेक्टली डिफाईन केलं तरी चालेल. मग कॅरेक्टर स्ट्रिंग घेतली एक, पुन्हा कॅरेक्टर स्ट्रिंग घेतली 2, याला आपण 1 बोलूयात, याला 2 बोलूयात. म्हणजे उद्याचं थोडस मी एक क्लिक मध्ये सांगतोय, 1 क्लिक मध्ये काय असणार आहे. तर याच्यामध्ये कॅरेक्टर 1 प्लस कॅरेक्टर 2 कसा कनेक्ट करू शकतो, बस एवढंच बघायचं आपल्याला. याच्यामध्ये मल्टिपल आहे का, मल्टिपल याच्यामध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट आहेत. याच्यामध्ये त्याची लेंथ पण आपण डिफाईन करू शकतो, त्याचे स्पेसेस पण आपण डिफाईन करू शकतो. त्याच्यामध्ये कॅपिटल, स्मॉल, जे काही वर्ड्स असतील ते पण आपण फाइंड आउट करू शकतो. असे मल्टिपल ऑपरेशन्स आहेत जे की आपण याच्यामध्ये याला ट्राय आउट करू शकतो. ओके, तर हे काय लगेच घ्यायचं नाही तुम्ही फक्त इथपर्यंतच ट्राय आउट करायचं आहे. ठीक आहे. तर आज आपण काय बघितलं की सिंपल स्ट्रिंग कशी पास करायचे, आणि आपण स्कॅनएफने देऊन त्याच्यामध्ये किती प्रॉब्लेम स्टेटमेंट कुठल्या लेवल पर्यंत रिझॉल्व्ह करू शकतो, कुठल्या टाईप पर्यंत किंवा कुठल्या साईज पर्यंत त्याला प्रिंट करू शकतो. तर ते पण चेकआउट करायचंय. मॅक्स साईज द्यायची, मिनिमम साईज द्यायची, एरर पण आला पाहिजे, स्टॅक ओव्हरफ्लो पण तुमच्याकडे प्रोग्राम तुम्हाला समजला पाहिजे, तो पण प्रिंट आउट करायचा. ही झाली या पर्टिक्युलर प्रोग्रामची असाइनमेंट. त्याच्यानंतर सेकंड वन मध्ये आपण काय घेतलं की त्याला एफ गेट यूज केलंय, तर त्याचे मल्टिपल प्रोग्राम्स तुम्ही स्टेटमेंट याच्यामध्ये घेऊ शकता. मॅक्स साईज देऊ शकता, मिनिमम साईज देऊ शकता, मॅक्सिमम साईज किती ते फाइंड आउट करू शकता. तर असे मल्टिपल प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही याच्यामध्ये चेकआउट करू शकता. मी फक्त एकच स्ट्रिंग डिफाईन केली, तुम्ही मल्टिपल स्ट्रिंग डिफाईन करू शकता. हे मल्टिपल एफ गेट्स तुम्ही मल्टिपल याच्यासाठी यूज करू शकता, मल्टिपल फंक्शन साठी. ठीक आहे. असं मल्टिपल प्रिंटफ फंक्शन साठी तुम्ही मल्टिपल एफ गेट्स घेऊ शकता. जसं आपण मल्टिपल स्कॅनएफ घेत होतो, सेम ऍज इट इज आपण मल्टिपल हे पण घेऊ शकतो. आणि याच्यामध्ये पुट फंक्शन ऍज इट इज कसं वर्क होतं याचे तुम्ही सांगितले तुम्हाला मी की याचे न्यूमेरिक प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही ट्राय करायचे की ते रिझॉल्व्ह होत आहेत की नाही होत. मी सांगतोय नाही होते, बट तुम्ही ट्राय करून चेकआउट करू शकता. ठीक आहे. काही